साहेबांना विनंती करेन की आपण रिबीन कट करून या स्पर्धेची सुरुवात करायची आहे। इथे आल्यानंतर एकदम वेगळंच फील झालं, अगदी असं वाटलं की म्हणजे आय एम इन द हेवन, एकदम स्वर्गात सारखं आलेलं, कारण की गावात तसं आहे, सुंदर माणसं देखील तशीच आहे। आणि मी आईला इकडं मला मोप मस्त वाटला आणि इकडं आल्याच्या बाद सुकून मस्त आहे, एक नंबर मजा आली। अस्सलामुअलैकुम रहमतुल्लाहि वबरकातुह। मी साजिद आपल्या नवीन यूट्यूब ब्लॉगमध्ये आपल्या सगळ्यांचं वेलकम करत आहे। आणि आज आहे आपली टूर्नामेंट ईद फेस्टिवल, ईदीच्या दिवसांची ही टूर्नामेंट आता चालू होईल, ऑर्गनाइज बाय अफजल अव्वल। आणि ही टूर्नामेंट एक बेहतरीन टूर्नामेंट बानकोट टप्प्याची मानल्या जाते। इंशाअल्लाह बेस्ट ब्लॉग ह्या टूर्नामेंटचा तुम्हाला बघायला मिळेल। ईद मुबारक अफजल अव्वल क्रिकेट क्लब बानकोट ईद फेस्टिवल। ईद फेस्टिवल सीझन 2 त्यांचा पहिला प्राइस 33,333, 15,000, 5,555 आणि 3,333। आणि आपला आसिम मिरकर, रत्नागिरी का छोटा टायगर आसिम मिरकर, तो पण काम करते झेंड्याचे सगळी। आणि हे जो टेबल उचललेलो आहे ह्यांच्यावरती कॅमेरा येईल, का की आपलं टूर्नामेंट यूट्यूब लाईव्ह आहे 2 कॅमेऱ्यासोबत। मंडळी येऊन बसलेली आहे सगळी। आणि आपले समीर भाई, की ही समीर भाईच्या वरती जिम्मेदारी आपली इलेक्ट्रिकची पुरी। समीर भाई काय आपली तयार झाला काय सगळा लाईनीचा? बाकी सगळा डीपी रेडी केल्या? ऐसा बघा, बहुत बड़े फैन है भाई, शुक्रिया आपका बहुत बहुत। फॉलो करते आपकी वीडियो देखते हैं, आप अच्छी वीडियो बनाते हो, गाँव की हमारे को पूरी जानकारी देते हो, शुक्रिया भाई। भाई ये देखना अच्छा लगता है। अच्छा, टूर्नामेंट के लिए भी आए क्या आप? टूर्नामेंट के लिए, खास टूर्नामेंट के लिए? खास टूर्नामेंट के लिए हम लोग माशाल्लाह, हमारे यहाँ बच्चे लोग बड़ा अच्छा ऑर्गेनाइज करते हैं और मेहनत भी करते हैं। और ये हमारा दूसरा सीजन है, अच्छा डेकोरेशन वगैरह किए और इंशाल्लाह हर साल ऐसे ही करते रहेंगे हम लोग। आप भी हमारे को सपोर्ट करो इंशाल्लाह। सहकार्य करा, बघा शेवटचा क्षण आहे आणि खेळात भरपूर चांगला खेळ सर्वांचाच राहिला। आता आलेले आहेत आपले गावाचे सरपंच मुला प्रकार मुश्ताक चाचा। हे आपल्या आणि हे खास कॉमेंटेटर जे मागवले आहेत तर मुंबईशी। नक्कीच पाहिल्या असतील, परंतु त्यातलीच एक अग्रनामांकित स्पर्धा, सर्वांचा रत्नागिरीचा मान स्वाभिमान अभिमान वाढवणारी स्पर्धा, अर्थातच रत्नागिरी महाराष्ट्रामध्ये आपण जर पाहिलं तर खेळ हे कमी झालेत, पबजी मोबाईल गेम जास्त झालेत, परंतु सध्याच्या घडीला आपण जर पाहिलं हे वैयक्तिक खाजगी मैदान आहे जो आपल्याला उपलब्ध करून दिला। या गावचे आपण पाहतोय सरपंच सन्माननीय नुरुल्लाबाई परकर आणि त्याच दरम्यान त्यांच्या समोर पप्पू परकर, त्यांचा देखील आम्ही विशेष आभार व्यक्त करतोय, कारण की सातत्याने भरपूर पाठिंबा त्यांचा दरवर्षीप्रमाणे याही वर्षी आहे। आणि त्यांना मी विनंती करेन की आपण देखील या, प्रत्येक मान्यवरांना विनंती असेल आपण यायचंय, येतो मान सन्मान आपण जरूर करतोय। साहेबांना विनंती करेन की आपण रिबीन कट करून या स्पर्धेची सुरुवात करायची आहे। क्रिकेट क्लब बानकोट ईद फेस्टिवल सीझन 2 आपला मान स्वाभिमान अभिमान वर्तन स्पर्धा।
जोहान सुपर जायंट्स आणि त्याचबरोबर माशाल्लाह रफिक भाई आपले आलेले टुर्नामेंट बघायसाठी. रफिक भाई तुमचा मोप मोप शुक्रिया का तुम्ही आल्या आहे आपल्या टुर्नामेंट बघायसाठी. शुभारंभ झालाय. अस्सलाम वालेकुम पप्पू भाई. काय बात खबर अल्हम्दुलिल्लाह पप्पू भाई. जी आपली टुर्नामेंट जी अव्वल अफजल जी आपली टीम आहे जी. त्याने ठेवलेली आहे. ही प्रत्येक वर्षा आपल्या ईद फेस्टिवल म्हणून ठेवली जाते. कॅप्टन ही प्रत्येक वर्षा ईदच्या दिवशी आपली टुर्नामेंट ठेवली जातं आणि बेस्ट तरातला पार पडतो माशाल्लाह. या टुर्नामेंटला माशाल्लाह लांब लांबची टीम येतात आणि बेस्ट रिस्पॉन्स देतात आपली पोरांना. तुमचा पण मोप मोप शुक्रिया पप्पू भाई का तुम्ही ह्या टुर्नामेंटला ह्या ग्राउंड तुम्ही लोक देता हो. त्यांचा मोप मोप शुक्रिया. शुक्रिया अगर बाहर से कोई कैमरा से अगर रिकॉर्डिंग लाकर बताता है तो उसे एक्सेप्ट नहीं किया जाएगा. फौज भाई आपले येतात कोविडचे आलेले आहेत खास टुर्नामेंट बघायसाठी आलेले आहेत. ही संकल्पना स्पर्धेच्या माध्यमातून जरूर पाहायला मिळते. संपूर्ण आज ही चर्चा अखंड महाराष्ट्रभरात या स्पर्धेची नक्कीच आपल्याला पाहायला मिळणार आहे. बानकोट की ओर से एक बड़ी टूर्नामेंट हम देख रहे हैं जहां पर ईद फेस्टिवल के माध्यम से इस टूर्नामेंट को ऑर्गेनाइज किया गया. आज का पहला दिन है. फिर से एक बार मैं सुहेल नादगांवकर सभी दर्शकों का और सभी खिलाड़ियों का तहे दिल के साथ स्वागत कर रहा हूं. मुश्ताक भाई मिरकर के टॉस बीच मैदान के अंदर हो रहा है छापा और पहले मैच के अंदर राष्ट्रगान होगा तो सभी पहले. अक्षय नमस्कार. अक्षय उनका फिर से एक बार अक्षय तुला इथं खेळून कसा आनंद वाटतो. थँक्यू सो मच. खेळताना ही स्पर्धा आपण लाजवाब पाहतो. दमदार अशी स्पर्धा तुम्हाला पाहायला मिळते. जी प्रथम क्रमांक रोख रक्कम 33,333 रुपये आपल्याला पाहायला मिळतो आणि ट्रॉफी त्या दरम्यान आपल्याला पाहायला मिळते. प्रथम क्रमांकाचा जर विचार केला जी कॅश प्राइज आहे वन नाईट सायलेन्सर पुरस्कृत करण्यात मॅन ऑफ द मॅच बेस्ट बॅटर बेस्ट बॉलर त्यासाठी जी ट्रॉफीज आहे ते पुरस्कृत करण्यात आले. आमचे आरके आणि अब्दुल अजीज प्लेअर ऑफ द टुर्नामेंट त्यासाठी वसीमभाई परकर यांच्या वतीनं टू व्हीलर सायकल आपल्याला पाहायला मिळते. क्या बात आहे. तदनंतर नेक्स्ट बॉल फटका लाजवाब ही आमची चॅम्पियन टीम आहे अफजल अव्वल. पोरांनो किती खुश आहात तुम्ही लोक जितून. माशाअल्लाह पोरा आमची फायनल जितून बघा किती खुश आहेत ते. हिने मेन ऑफ द सिरीज मेन पॉवर आपले शहबाज भाई पण आहेत. शहबाज भाई किती खुश आहात तुम्ही यार मेन ऑफ द सिरीज मिळून तुम्हाला. फरदीन इकडे फरदीनची आमच्या टीमीत पहिली टुर्नामेंट आहे. पहिल्यांदा आमच्या टीमीशी खेळलोय तो. पहिल्यांदा आमच्या टीमीशी खेळलोय फरदीन. त्याला इच्छा जरा कैसा वाटला फरदीन ह्या टीमीतला खेळून तुला कैसा वाटलाय. हिने खुशी सांगतो. पहिल्यांदा मोप बेस वाटतंय का की पहिली टुर्नामेंट होती माझी या टीम संगत आणि मला मोप बेस वाटतंय का पोरांनी माझ्यावरती भरोसा केले आणि मला चान्स दिले. चला माशाअल्लाह जबरदस्त येते. यात आपल्यासोबत दोन कॉमेंटेटर आहेत मुंबईशी आलेले. सर नमस्कार. सर नमस्कार. काय नाव आपलं. नमस्कार. मी अनुज कृष्णकांत मोरे क्रिकेट समालोचक. आणि आज खऱ्या अर्थाने जर पाहिलं तर 2 दिवस ही स्पर्धा आपण पाहतो. एकदम लाजवाब स्पर्धा होती. अगदी भरभरून प्रेम दिलं. सर्वांनी भरभरून प्रेम दिलं आणि असं वाटलं होतं की एकदम आतमध्ये गाव आहे कशी असेल स्पर्धा. परंतु इथे आल्यानंतर एकदम वेगळंच फील झालं. अगदी असं वाटलं की म्हणजे आय एम इन द हेवन. एकदम स्वर्गात सारखं आलेलं. कारण की गावात तसं आहे. सुंदर माणसं देखील तशीच आहे आणि मॅच तर एक नंबर झाली. विशेष नाही त्याचा. आणि साजिद भाई असेल म्हणजे तर मजाच मजा असते. एंटरटेनमेंट फुल होता आणि व्हिडिओ चालूच होते सगळे. त्यामुळे जाम भारी वाटलं. गाव कसं वाटलं. एक समंदर किनारे एक छोटासा आमचा गाव. नक्की तेच मी बोलणार होतो. कारण की जर पाहिलं तर पूर्णपणे मंडणगड तालुका त्यामध्ये शेवटचा टोक म्हणजे बानकोट आणि एक देवाने दिलेली देण आहे या गावाला. बरोबर. आपण बातमी तर खऱ्या अर्थाने हे मैदान पाहतो अगदी समुद्राच्या बाजूला एकदम टच आले. एकदम मस्त हवा चालूच आहे आणि समुद्राच्या लाटा एकदम त्यामध्ये कॉमेंट्री करायला एकदम भारी आहे. आयुष्यात म्हणजे मी बऱ्याच कॉमेंट्री केलेत पण असं कॉमेंट्री करायला फार वेगळं वाटते. मजा येते. जाम मजा आली. थँक्यू सो मच संपूर्ण मानकोट टीमचं आणि अफजल अव्वल क्रिकेटचं सर्वांचं मी आभार. आसिम असतील आमचे साजिद भाई असतील त्यानंतर भाई असतील त्यानंतर आमचे बुरान भाई कमरान भाई संपूर्ण सर्वांनी मदत भार केली आणि चांगलं वाटलं. आल्यासारखं म्हणजे आपलं वाटलं. असं लांबचं नाही वाटलं. मी नक्की येईन. पुढच्या वेळी नेक्स्ट टाइम बोलवलं तर नक्की येईन. सर थँक्यू व्हेरी मच. आणि आपल्यासोबत आहेत दुसरे आपले सुहेल भाई.
अस्सलाम वालेकुम सुहेल भाई, इस्लाम काय हाल चाल आहे? मस्त अल्हम्दुलिल्लाह, दुआ आहे तुमची. सुहेल भाई आपलं गाव कसं? मी सोंडेगर, तालुका दापोली, जिल्हा रत्नागिरीचा. मी सोंडेगर शेता आणि मी हिंदी कॉमेंटेटर आहे. मला कॉमेंट्रीसाठी कॉल आला होता. साजिद भाई मोप मला कॉल करतात की सुहेल भाई तुम्हाला यायचं आहे. बोलला माझं काम असतं मुंबईला, मी मर्चंट नेव्हीला असता, मला मुंबईला जायला असतं. पण साजिदभाईसाठी मी 2 दिवस काढलं आणि आईला, आणि ईद पण होती आणि घराची लावत पण नव्हती, तर मी घराच्यांना रिक्वेस्ट केली की मला जायचं आहे. मला तिथं मोप माझा म्हणजे आवाज ऐकण्यासाठी मोप सगळे उत्सुक असतात. आणि मी आईला इकडं मला मोप मस्त वाटला आणि इकडं आल्याच्या बाद सुकून मस्त आहे, एक नंबर मजा आली. सुहेल भाई तुमचा पण मोप मोप शुक्रिया. सबस्क्राईब करा नक्कीच. सबस्क्राईब करा आणि 1 मिनिटाचं आपल्या माणसाला सबस्क्राईब करा. किती वाटतं मोप मेहनत करताय, जरा सबस्क्राईब करा, लाईक करा, शेअर करा. नक्की नक्की. धन्यवाद. थँक्यू. थँक्यू सर तुमच्या दोघांचा मोप मोप. धन्यवाद.